करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. आपण असं समजतो की प्रपंच परमार्थाच्या दिशा जरी वेगवेगळ्या असल्या तरी हे सगळ्या लागू नसलेल्या गोष्टी आहेत, एकात एक मिसळलेल्या आहेत. महाराज तर दोन नाही तसं म्हणत, आणि अनेकदा असं सांगत की हे व्यवस्थित करता येणं जे तोच प्रपंच, पण आसक्ती न ठेवता करणं याचं नाव परमार्थ, असं जे व्याख्या दिलेले आहेत ते तेवढ्यासाठी मुद्दाम दिलेले आहेत. तोच प्रपंच, पण आता आसक्ती नाही असं राहायला, तोच प्रपंच पण निर्भयतेने केला, असं जे आहे सगळं, हे सगळे गुण शिकायला शेवटी ते अंमलात इथे कुठेतरी यावे लागतात. म्हणून हा विषय आपण गेल्या वेळेलाही हाताळला होता, यावेळेलाही थोडासा हाताळलेला आहे. तो अगदी लायटर वेनमध्ये आहे, अगदी साध्या फार आपण काही ताण घ्यावा असं नाही आहे. तर शिक्षण, पाठ्यपुस्तकं, प्रश्नपत्रिका, परीक्षा पद्धती, विषयांचा व्यापक अभ्यास, विद्यार्थ्यांचा वास्तवदर्शी दृष्टिकोन, म्हणजे काय कोणा ठोका, हे सगळे मी शासकीय परिभाषा वापरलेली. त्यात आता ह्या रद्द होत चाललेल्या परीक्षा, अशा विविध विषयांच्यावर काही जागरूक नागरिकांनी आंदोलन केलं, तेव्हा सरकारनं त्यावर ताबडतोब समिती नेमली. आपल्याला साधारणपणे प्रश्न सोडवण्याची पहिली आणि अंतिम पद्धत कारण ती अंतिम कधी हे ठरतच नाही, यासाठीच ती पहिली पद्धत. आता जर समजा एखादं कुणी असं विचारलं, म्हणजे आता RTI वगैरे आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आपला हे आहे, कायदा आहे, माहितीचा अधिकाराचा कायदा आहे, तर देशामध्ये किती वेगवेगळ्या सरकारामध्ये किती प्रकारच्या समित्या नेमल्या गेलेल्या आहेत आणि त्यांची कामं कोणत्या स्तरावर आहेत असं सांगायला जर सांगितलं गेलं त्यासाठी किती काळ लागेल न बोललेलं बरं. तर सरकारनं त्यावर समिती नेमली. जवळपास 5,000 अशा विविध समित्या आत्तापर्यंत नेमलेल्या आहेत. त्या कार्यरत असल्याचं सुद्धा कळतं, कारण मध्ये मध्ये कधीतरी त्यांच्या बैठका होतात किंवा काही काही त्यांचे ते उपस्थितीचे ती पेमेंट्स वगैरे एकमेकांना जातात वगैरे. तर त्या विविध समित्यांच्या प्रमाणे काय झालं हे पुढे माहीत नाही, पण त्या समितीनं शिक्षण पद्धतीत नेहमीप्रमाणे मूलभूत सुधारणा सुचवलं. प्रत्येकाचं काम शिक्षणात मूलभूत सुधारणा करणं हे असतं, असंही काय आहे काय कळत नाही. ती सध्याच्या जीवन पद्धतीशी जवळीक राखणारी असावी. सर्व विद्यार्थ्यांना 8वी पर्यंत, म्हणजे ही समितीची शिफारस अंमलात येईपर्यंत जर ती 8वीची परीक्षा असली तर ती एकदाच असावी आणि प्रतिज्ञेपासून त्यात सर्वत्र वास्तववादी सुधारणा असाव्यात अशा शब्दांची काही पानं आणि काही सुटे कागद समिती कार्यालयाच्या कचराकुंडीजवळ सुट्या सुट्या कागदावर काही प्रश्नोत्तर, काही टिपा, काही चूक बरोबर पर्याय वगैरे अशा काही गोष्टींचे कागद सापडले. तेव्हा आता साधकाने जीवनाभिमुख असावं. प्रपंच परमार्थ वेगळे नसून दोन्ही अंगांची व्यवस्थित आपल्याला कल्पना आहे. निदान सावधान राहण्यासाठी तरी कल्पना असावी. आपल्या हातात काय आहे मला काय माहिती नाही. 5 वर्षानं कुठल्या तरी वेगवेगळ्या टप्प्यावर असं काहीतरी हातात असल्याचा भास होतो आपल्याला. एक लोकशाही भास आहे असा की तो 5 वर्षांनी होतो की आपल्याच हातात आहे हे असं. पूर्वी तो भास बरेच दिवस टिकायचा, आता काही तसा टिकतोच असं नाही, पण लवकरच तो जातो. आणि नुकतंच असं इलेक्ट्रॉनिक जे यंत्र आहेत तर त्याच्यातलं मतदानाचा फेरफाराचं एक प्रात्यक्षिक मध्यंतरी दाखवण्यात आलं हे आपल्याला कल्पना असेलच. त्यामुळे आता त्यावर आपण न बोलता ही जी उपयुक्त पानं काही मिळाली ती मला व्यक्तिशः उपयुक्त वाटली विचार करायला. त्याच्यात तुकडे तुकडे असे आहेत थोडे थोडे, तर त्यातले मी काही पानं आपल्यासमोर वाचतो. एक नोट होती त्याच्यात, आपल्या समितीनं वेगवेगळ्या गोष्टीवर जर काम करायचं म्हणजे नोट्स वगैरे लिहायचं. पहिली नोट होती ती प्रतिज्ञा या संदर्भात होती. प्रतिज्ञा या विषयावर समितीच्या सर्व सदस्यात एकमत झालं नाही. आधी प्रतिज्ञा घ्यावी व नंतर त्याप्रमाणे वागावं. तर दुसऱ्या काही गटाचं म्हणणं असं होतं की आपण कालानुरूप आधी वास्तववादी वागावं आणि नंतर त्यानुसार प्रतिज्ञा घ्यावी.
तर तिसऱ्या गटाचं म्हणणं असं होतं की प्रतिज्ञेचा आणि जगण्याचा काही संबंध ठेवणं हेच मुळात चुकीचं आहे. जसं शपथविधीचं असतं असं त्यात लिहिलं. तेव्हा आता 3 गट झाल्यामुळे पुन्हा हा समितीने प्रश्न प्रतिज्ञा उपसमितीकडे सोपवून दिला असं त्याच्यात दिलेलं होतं. पुढचं काही ते मला माहिती नाही. तर आता त्यानंतर ती जी काही प्रतिज्ञा त्याने कच्ची प्रतिज्ञा म्हणून लिहिली, तिचे कागद असे होते, त्याचे काही तुकडे आपल्याकडे मिळाले ते असे आहेत. वास्तववादी नवी प्रतिज्ञा. भारत माझा तसंच अनेक देशांचा देश आहे. भारतात विनापरवाना अनेकदा येणारे जाणारे, राहणारे, त्यांना त्यासाठी मदत करणारे, निर्वासित म्हणून आलेले पण आता कायमचे राहणारे, असे सारे माझे बांधव आहेत. मी आणि माझे कुटुंबीय यांच्या खालोखाल माझ्या देशावर माझे प्रेम आहे. बाकीचे संदर्भ यात दिलेले नाहीत. वास्तववादी असल्यामुळे याला संदर्भ आहेत. फक्त ते आता त्या ठिकाणचे काय वर्तमानपत्र, तारखा, अमका तमका निकाल वगैरे असं काही दिलेलं नाहीये. फक्त एकदम त्यांनी असं दिलंय. तेव्हा मी आणि माझे कुटुंबीय यांच्या खालोखाल माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्याच नव्हे तर अनेक देशांनी आमची कुवत ओळखून इथे आणून रुजवलेल्या बीच, वाईन, वुमन, कल्चर, रॉक, कॅबरे, बार, व्हॅलेंटाईन, फ्रेंडशिप, फादर, मदर डे, वृद्धाश्रम, सरोगसी अशा समृद्धतेने नटलेल्या सुरुवात त्यांनी अशी केली आहे, माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्याच नव्हे तर अनेक देशांनी आमची कुवत ओळखून येथे आणून रुजवलेल्या अशा समृद्धतेने नटलेल्या विविध श्रीमंतांना आणि परकीयांना अधिक श्रीमंत आणि येथील गरिबांना अधिक कंगाल करणाऱ्या विविध परंपरांचा मला खाजगीतच बोलायचं खरं आहे आपल्याला, पण आता काय एवढ्या ह्याच्यात आता आपल्याला ते जरा ह्याच्यावर बोलावं लागतं. एवढंच मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता विविध चॅनेल्स पाहून परंपरांचा पायी होण्याची पात्रता विविध चॅनेल पाहून आणि वृत्तपत्रे आणि विशेषतः त्यातील फोटो व जाहिराती पाहून आधीच माझ्या अंगी आली आहे. तरीही ती पूर्णपणे यावी म्हणून गरजेनुसार दिवसा आणि रात्री सुद्धा मी प्रयत्न करेन. माझा देश, माझे देशबांधव, माझ्या देशावर जगणारे दहशतवादी, त्यांना छुपी मदत करणारे माझे हितशत्रू देश, तसेच फाशीची अंतिम शिक्षा होऊनही अंमलात न आलेले माझे जुने नवे देशबांधव, या साऱ्यावर माझे प्रेम आहे. माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या किमान 10 पिढ्यांना पुरेल एवढी प्रगती व्हावी म्हणून कष्ट केल्यावर या माझ्या साऱ्या देशबांधवांच्या प्रगतीसाठी मी मनापासून कष्ट करेन. माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या किमान 10 पिढ्यांना पुरेल एवढी प्रगती व्हावी म्हणून कष्ट केल्यावर मग मात्र माझ्या या साऱ्या देशबांधवांच्या प्रगतीसाठी मी मनापासून कष्ट करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा, ती उपसमितीचे शिफारशी आहे, शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा, वडीलधाऱ्या देशी विदेशी माणसांचा, उपद्रवक्षम लहान माणसांचा सुद्धा मान ठेवीन. उपद्रवक्षम लहान माणसांचा सुद्धा मान ठेवीन आणि त्यावेळी त्यांच्याशी सध्याच्या लोकरीतीनुसार गरजेपुरता सौजन्याने वागेन. त्यांच्याशी सध्याच्या लोकरीतीनुसार गरजेपुरता सौजन्याने वागेन आणि नंतर अर्थातच गरज संपताच त्यांना प्रामाणिकपणे विसरून जाईल.
माझा देश, माझे देशबांधव, माझा स्वार्थ, माझे परदेशी हितबांधव, कंपन्या, माझा माझा धर्म, माझा त्या त्या वेळचा पक्ष. ती समिती कसंच ठरवू शकणार ना, मग त्यांनी व्यवस्थित शिफारसी केलेल्या आहेत. माझा त्या त्या वेळचा पक्ष, माझे त्या त्या वेळचे नेते यांच्याशी जमेल त्याप्रमाणे निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. आता आपल्याला लिहून वगैरे घेण्याचा काही ताण नाही आहे बरं का, नुसतं ऐकायचं. उद्याचं चिंतन जरा व्यवस्थित घेतलं गेलं तर कदाचित आपल्याला ते चार्ट काढा, हे करायला ते अवघडच आहे इथून आता दिसणं सगळं, म्हणून मी हे तोंडीत चालले. पण त्यात कदाचित असू शकेल, पण आज काही तसं स्कोप नाही, आपल्याला त्रासही नाही. चहाची तर व्यवस्था आधीच केलेली आहे, आपल्या डोळ्यासमोरच चिठी आली आहे. त्यामुळे माझा देश, माझे देशबांधव, माझा स्वार्थ, माझे परदेशी हितबांधव, कंपन्या, माझा माझा धर्म, माझा त्या त्या वेळचा पक्ष, त्या त्या वेळचे नेते यांच्याशी जमेल त्याप्रमाणे निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. माझे कल्याण आणि समृद्धी यातच त्या साऱ्यांचे सौख्य सामावले आहे. माझे कल्याण आणि समृद्धी यातच त्या साऱ्यांचे सौख्य सामावले आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय स्वित्झर्लंड, जय अमेरिका, जय जगत. असा एक मसुदा त्यांनी कच्चा तयार केलाय. याच्यावर पुढे आता काही ते सुधारणा होतील आणि नंतर मग आपल्याला ते कळू शकेल. त्यात बरेच प्रश्न होते, त्यातले थोडे वाचतो की टीप लिहा, ताटाखालचे मांजर. काय विद्यार्थ्यांना 8वीपर्यंत सर्व प्रकारचे पातळीवर शिक्षण व्यवस्थित मिळालं पाहिजे असं त्यांनी काही उद्दिष्ट लिहिली होती. त्याच्यातली सगळी पानं मी वाचत नाही, थोडी वाचतो. ताटाखालचे मांजर. टीप, विक्रमादित्य किंवा तत्पूर्वकालीन बाडात नुकत्याच सापडलेल्या एका पोथीत पुरुष मुक्ती विधानांतर्गत पंचममुक्ती तंत्र या प्रकरणात याचा उल्लेख आढळला आहे. इतकं अवघड लिहिले असतं तेवढं मार्क चांगले मिळतात असे पण एक शैक्षणिक प्रघात आहे. विक्रमादित्य किंवा तत्पूर्वकालीन बाडात, जसं मराठी विषयाचा मनुष्य असला तर साठोत्तरी हा शब्द आल्याशिवाय त्याला पुढे जाताच येत नाही, काही कुठल्याही विषयावर काही त्याचं म्हणायचं असो. विक्रमादित्य म्हणजे मराठीच्या एक प्राध्यापिका होत्या, तर त्यांचं विवाहाच्या वेळेला जे स्थळ आलं होतं त्यावेळेला असं म्हणतात की त्यांनी त्यांची जन्मतारीख सांगितल्यावर ते म्हणल्या म्हणजे साठोत्तरी काळातली. ठीक आहे, तर विक्रमादित्य व तत्पूर्वकालीन बाडात नुकत्याच सापडलेल्या एका पोथीत पुरुष मुक्ती विधानांतर्गत पंचममुक्ती तंत्र या प्रकरणात याचा उल्लेख आढळलेला आहे. आजच्या भाषेतील त्याचा तर्जुमा पुढील प्रमाणे आहे. टीप, करत्या सवरत्या झालेल्या पुरुषाला त्याची आई तू आता बायकोच्या ताटाखालचे मांजर झाला आहेस असे म्हणते. करत्या सवरत्या पुरुषाला त्याची आई तू आता बायकोच्या ताटाखालचे मांजर झाला आहेस असे म्हणते. त्याचप्रमाणे त्याची पत्नी तुम्ही नुसते सासूबाईंच्या ताटाखालचे मांजर आहात असे म्हणते. त्याचप्रमाणे त्याची पत्नी तुम्ही नुसते सासूबाईंच्या ताटाखालचे मांजर झाला आहात असे म्हणते. कार्यालयात स्त्री व्यवस्थापक त्याच कर्त्या पुरुषास तुम्ही युनियनच्या ताटाखालचे मांजर झाला आहात असे म्हणतात. कार्यालयात स्त्री व्यवस्थापक त्याच कर्त्या पुरुषास तुम्ही युनियनच्या ताटाखालचे मांजर झाला आहात असे म्हणतात. व त्याच वेळी युनियनच्या स्त्री नेत्या त्याला तुम्ही मॅनेजमेंटच्या ताटाखालचे मांजर झाला आहात असे जर म्हणेल तर त्या संबंधी ही मुक्ती लागू आहे. हे जर त्या एकाच कर्त्या पुरुषास चौघांनी म्हटले म्हणजे चौघींनी म्हटले व त्या प्रसंगी त्याची शांती अढळ राहून तो आपले कर्तव्य योग्य प्रकारे आचरू शकला तर त्यास याच जन्मात मुक्ती मिळू शकेल. प्रत्येक विधीच्या नंतर काही गोष्टी ऍड केल्या टर्म कंडिशन मध्ये, तसे ह्यात आहे. मात्र
हे सर्व उद्गार 4 चौघांदेखत होणे आवश्यक आहे. पाठीमागे म्हटले गेले तर 4 प्रकार पूर्ण होत नाहीत व पंचम मुक्तीसही सदर पुरुष पात्र ठरत नाही. तर 4 मुक्ती आधीच सांगितले ना, त्यामुळे पंचम मुक्तीत सदर पुरुष पात्र ठरत नाही. मात्र हे सर्व झाल्यास अशा त्या विलक्षण पुरुषास नारायण नागबळी, कालसर्पयोग इत्यादी कुठलीही विधाने लागू न राहता साक्षात मुक्ती मिळते. टिपेची टीप. ताठ हे आधीच वर असल्याने स्त्रीसाठी पंचमुक्तीचे वेगळे विधान आवश्यक नसावे असा तत्संबंधी इतिहास व धर्मकर्त्यांचा कयास आहे. शुभम भवतु. खालील विषयावर 10 ओळींचा कल्पना विस्तारल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले नसते तर पुढे नमुना उत्तर दिली असतात ना, त्याचीही जी काही शीट्स आहेत. किती बरे करुण कठोर कल्पना आहे ही. लिहिताना खूप किती बरे करुण कठोर कल्पना आहे ही. राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले नसते तर किती बरे करुण कठोर कल्पना आहे ही. जग आपल्या मुठीत ठेवू पाहणाऱ्या आणि ते आहे असे वाटणाऱ्या एका बलाढ्य देशाच्या अध्यक्षांची भेट आपल्यासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाला होऊ शकली नसती तर दोन्हीही देशांना ती मोठी नामुष्कीची गोष्ट ठरली असती. त्यामुळे आपण बरोबरीचे देश असून आपले संबंध चांगले आहेत असे इतर देशांना वाटावे असे जे आपल्याला वाटते ते दाखवून देण्याची संधी हुकली असते. ते आले नसते तर आपल्या देशातल्या श्रीमंत पण अत्यंत गरजू लोकांना ताज रिकामे करून दुसरीकडे आपल्या पार्ट्या घ्याव्या लागल्या असत्या. मुंबईसारख्या महानगरातली तुंबलेली गटारे, भाजीपाल्याने कचऱ्याने दुर्गंधी येणारे रस्ते साफ झाले नसते. मध्यंतरी फक्त कागदावरच दुरुस्त झालेले रस्ते प्रत्यक्ष दुरुस्त झाले नसते. ते दौऱ्यावर आले नसते तर कित्येक रंगारी, फ्लेक्सवाले, सफाई कामगार अशा अनेक गरजू घटकांना काम मिळाले नसते. निदान अध्यक्षांच्या ताफ्याच्या गाड्यांच्या वाटेवर येणाऱ्या रस्त्यातल्या तरी कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या भुयारी गटारांना झाकणीही मिळाली नसते. आणि त्यात पूर्वीप्रमाणेच बेसावध पादचारी शहीद होत राहिले असते. इतकेच काय, अध्यक्षांच्या सन्मानार्थ उडवण्यात येणाऱ्या बंदुकांच्या फैरी निदान काडतुसे खराब होऊ नयेत म्हणून तरी खऱ्या शत्रूवर झाडाव्या लागल्या असत्या. एक स्वाभिमानी भारतीय नागरिक म्हणून मी म्हणेन की ते आले नसते तर आपल्यालाच त्यांची गरज आहे असे आपल्याला अजूनही वाटत राहिले असते. एक स्वाभिमानी भारतीय नागरिक म्हणून मी असे म्हणेन की ते जर आले नसते तर आपल्यालाच त्यांची गरज आहे असे आपल्याला अजूनही वाटत राहिले असते. आता काही कारण द्या असा एक प्रश्न तेवढा वाचतो. तुम्ही तिकडे चहाकडे बघायला हरकत आधीच घेऊ. अलीकडे शाळेत मुलांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा करायची नाही असा कायदा झाला आहे. अलीकडे शाळेत मुलांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा करायची नाही असा कायदा झाला आहे. फक्त संबंधित घटकांनी लक्ष द्या. कायदा झाला कारण पुढे काहीही केल्यास कुठल्याही परिस्थितीत त्याला शिक्षा होणार नाही याचा आत्मविश्वास त्यांना लहानपणापासून यावा म्हणून अलीकडे शाळेत मुलांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा करायची नाही असा कायदा झाला आहे. कारण पुढे काहीही केल्यास कुठल्याही परिस्थितीत त्यांना शिक्षा होणार नाही याचा आत्मविश्वास त्यांना लहानपणापासून यावा.
पुढचं, ध्यानाच्या अनेक वर्गात आधी पूर्ण फी घेणाऱ्या वर्गांचा सक्सेस रेट, यशस्वीतेचं प्रमाण, सक्सेस रेट जास्ती आहे असे आढळून येते. ध्यानाच्या अनेक वर्गात आधी पूर्ण फी घेणाऱ्या वर्गांचा सक्सेस रेट जास्ती आहे असे आढळून येते. कारण ते दर्जेदार शिक्षण देतात. चूक म्हणजे इथे सगळी सोय आहे बरं का, ते त्यांनी केलेलं आहे. चूक असेल तर लगेच चूक सांगा. ते दर्जेदार शिक्षण देतात. चूक, निदान गमावलेल्या रकमेचं मनातल्या मनात ध्यान लागून एकाग्रता आणि पुढे ध्यान लवकर साधतं. बरोबर, निदान गमावलेल्या रकमेचं मनातल्या मनात ध्यान लागून एकाग्रता आणि पुढे ध्यान लवकर साधतं. बरोबर. पुढचं, अनेक लोक कुत्रं पाळतात आणि ते काही वेळा गेटवर मोकळं सोडतात. अनेक लोक कुत्रं पाळतात आणि काही वेळा ते गेटवर मोकळं सोडतात, कारण ते भूतदयावादी असतात. चूक, नको असलेले लोक दाराच्या बेलपर्यंत पोहोचू नये. बरोबर. 4, आधी 4थी पर्यंत आणि आता 8वी पर्यंत परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, कारण त्यांचं निरंतर मूल्यमापन होत असतं. चूक, बालमनावर परीक्षामुळे अभ्यासाचे ताण अकाली येऊन त्याचा परिणाम त्यांच्या इतर महत्त्वाच्या कामावर होऊ नये. बालमनावर परीक्षामुळे अभ्यासाचे ताण अकाली येऊन त्याचा परिणाम त्यांच्या इतर महत्त्वाच्या कामावर होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. पुढचं, शाळांची पाठ्यपुस्तकं सरकारकडून उशिरा का होईना पण पुरवली जातात. शाळांची पाठ्यपुस्तकं सरकारकडून उशिरा का होईना पुरवली जातात, कारण अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षकांनी परस्पर दर्जेदार माहिती गोळा करून शिकवल्यास चुकून बरोबर आणि अशास्त्रीय माहिती शिकवली जाऊ नये. अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षकांनी परस्पर दर्जेदार माहिती गोळा करून शिकवल्यास चुकून बरोबर माहिती आणि अशासकीय माहिती शिकवली जाऊ नये, आणि चुकून गेली तर ती वर्ष संपण्यापूर्वी दुरुस्त व्हावी. म्हणून शाळांची पाठ्यपुस्तकं सरकारकडून उशिरा का होईना पण पुरवली जातात. मुलांना काही शाळेत गाण्यांच्या तालावर नाचणं शिकवलं जातं. मुलांना काही शाळेत गाण्यांच्या तालावर नाचणं शिकवलं जातं, कारण नृत्यकलेचा अभ्यास व्हावा. चूक, भावी आयुष्यात घरोघरी पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या, ऑफिसात बॉसच्या, बहुराष्ट्रीय कंपन्यात इतर देशांच्या आणि स्वदेशात दिल्लीच्या तालावर नाचणं सोपं व्हावं म्हणून मुलांना शाळेत गाण्यांच्या तालावर नाचणं शिकवलं जातं, कारण नृत्यकलेचा सराव व्हावा. चूक, भावी आयुष्यात घरोघरी पुरुषांना स्त्रियांच्या किंवा स्त्रियांना पुरुषांच्या, ऑफिसात बॉसच्या, बहुराष्ट्रीय कंपन्यात इतर देशांच्या आणि स्वदेशात दिल्लीच्या तालावर नाचणं सोपं व्हावं. आपल्याकडे पूर्वापार दुधात फक्त पाणीच मिसळणं नैतिक मानलं जात होतं. आपल्याकडे पूर्वापार दुधात फक्त पाणीच मिसळणं नैतिक मानलं जात होतं, कारण त्यावेळेला लॅक्टोज पावडर, युरिया वगैरे भेसळयोग्य घटकांचा शोध लागला नव्हता. बरोबर. पुढचं, सत्पुरुष त्यांच्या समाध्यातून सहसा बाहेर येत नाहीत, कारण सत्पुरुष त्यांच्या समाध्यातून सहसा बाहेर येत नाहीत, कारण बाहेरच्या पेक्षा आतलं वातावरण त्यांना अधिक शुद्ध वाटतं. बरोबर. पुढचं,
कासव आणि ससा यांची शर्यत कासवानं जिंकली. उद्या कासव आणि एखाद्या दिवाणी दाव्याचा निकाल यांची शर्यत लावली तर कासव जिंकेल असं म्हणतात. कारण कासव आणि ससा यांची शर्यत कासवाने जिंकली. उद्या कासव आणि एखाद्या दिवाणी दाव्याचा निकाल यांची शर्यत लावली तर कासव ती शर्यत जिंकेल असं म्हणतात. कारण कासव फाईल, वाद, पैसा, स्टे कशातही न अडकता सतत पुढे सरकत राहत. शाळेत परीक्षा घेणं हा गुन्हा आहे. आता अलीकडे सांगतात बरं का, शब्द सुद्धा उच्चारायचा नाही म्हणून शाळेत परीक्षा वगैरे शब्द काढू नका, शिका काय जमेल तेवढं, म्हणजे तुमच्या प्रकृतीमानाला मानेल एवढं शिका, जमेल तेवढा अभ्यास करा, इथे येत जावा, फक्त भेटत जावा, उपस्थिती मांडून घेण्याची कृपा करा, असं प्रकारे अलीकडे राहावं लागतं. शाळेत परीक्षा घेणं हा गुन्हा आहे. शाळेत परीक्षा देणं हा गुन्हा आहे. पुढचं वाक्य पूर्ण करा. शाळेत परीक्षा घेणं हा गुन्हा आहे. शाळेत परीक्षा देणं हा गुन्हा आहे. वाक्य पूर्ण करा. तर पुढे शाळेत शिक्षण देणं घेणं हा सुद्धा गुन्हा ठरेल. 9. क्रिकेटमध्ये जागतिक विक्रम जलद गतीनं होतात. कारण त्यासाठी लागणाऱ्या क्षमतांची बहुसंख्य देशातल्या खेळाडूत उणीव आहे. चूक. जगातले 90% लोक हा खेळ खेळत नाही. जगातले 90% देश हा खेळ खेळत नाही. 10. क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये अजूनही होऊ शकला नाही. कारण दर्जेदार मैदानं बनवणं 90% देशांना बलाढ्य असूनही अजून शक्य झालेलं नाही. चूक. स्टॅम्प, पॅड, चेंडू इत्यादी साहित्य खरेदी करणं आणि पुरवणं योग्य पद्धतीनं यजमान देशांना शक्य झालेलं नाही. चूक. तो खेळ एकाच वेळी मैदानाबाहेर, तंबूत, ड्रेसिंग हॉलमध्ये, फोनवर आणि जुगार अड्ड्यावरही खेळला जाऊ शकतो. बरोबर. अकरा. आता परमेश्वर जरी खाली आला तरी या देशाला तो भ्रष्टाचारापासून वाचू शकणार नाही असे सुप्रीम कोर्ट खेदाने म्हणाले. कारण आपल्याला माहिती आहे, आलेलंच आहे. आता परमेश्वर जरी खाली आला तरी या देशाला तो भ्रष्टाचारापासून वाचू शकणार नाही असे सुप्रीम कोर्ट खेदाने म्हणाले. कारण कोर्टाला देवाच्या शक्तीचा अंदाज आला. चूक. कोर्टाला सरकार आणि लोकांच्या शक्तीचा अंदाज आला. बरोबर. 12. आपल्याकडे निर्भेळ दूध सहसा पुरवलं जात नाही. आपल्याकडे निर्भेळ दूध सहसा पुरवलं जात नाही. कारण आपल्याकडच्या लोकांना भेसळयुक्त दुधाची सवय लहानपणापासून झाल्यामुळे त्यांना निर्भेळ दुधानं रोगराई होऊ शकते, ती टाळण्यासाठी. बरोबर. चहाची वेळ होत आली. तुमचे कार्यकर्ते चालले का? सगळं वास्तव आहे, ते भयान आहे. याचा संबंध आपल्या परमार्थाशी येत असतो आणि त्याच्या अस्वस्थतेचा परिणाम हा जपावर, आपल्या देवाच्या संबंधावर, विश्वासावर, श्रद्धेवर, सगळ्यावर होत असतो. म्हणून हे सगळं फक्त त्याचं चिंतन आहे, बाकी काय नाही. लक्षात येईल तो आपली बाजू सुधारू शकतो, आपली बाजू टिकवू शकतो आणि स्वतः वारावादळात टिकू शकेल, एवढं नक्की. पुढचं. अनेकांना देव दिसत नाही. कारण अनेकांना देव दिसत नाही कारण तो सदैव त्यांच्या पाठीशी उभा असतो.
आणि ते विज्ञानवादी असल्यामुळे त्यांना फक्त पुढे डोळे असतात. आणि त्यांच्यासारखं देवाला कुणाच्या पुढे पुढे करणं आवडत नाही. बरोबर. अनेकांना देव दिसत नाही, कारण देव त्यांच्या पाठीशी उभा असतो. ते विज्ञानवादी असल्यामुळे त्यांचे डोळे पुढे असतात आणि त्यांच्यासारखं देवाला कोणाच्या पुढे पुढे करणं आवडत नाही. बरोबर. पुढचं, वाळूचे ट्रक वाळूत फसत नाही. कारण त्यात एका वेगळ्या प्रकारचं इंधन असून त्याचा पहिला गिअर निमशासकीय असतो. बरोबर. कर्णाच्या ट्रकाचं इंधन एका वेगळ्या प्रकारचं असून त्याचा पहिला गिअर निमशासकीय असतो. कॉमनवेल्थमध्ये भारताला भरपूर पदकं मिळाली. कारण एक खेळाडू तयार करण्यासाठी आपल्या देशानं खूप कष्ट घेतले. चूक. स्पर्धा आपल्याच देशात होत्या. चूक. देशातले बरेच खेळाडू दारिद्र्यात जगत असल्यानं जगण्यासाठी हालअपेष्टा सहन करताना बऱ्याच क्रीडा प्रकारांचा त्यांना आपोआप नैपुण्य प्राप्त झालेलं होतं. देशातले बरेच खेळाडू दारिद्र्यात जगत असल्यानं जगण्यासाठी हालअपेष्टा सहन करताना बऱ्याच क्रीडा प्रकारांचं त्यांना आपोआप नैपुण्य प्राप्त झालं होतं. बरोबर. अलीकडे 1-2 वाचतो आणि संपतो. अलीकडे शेजाऱ्याच्या मुलासही कायद्यानं शिक्षा करता येत नाही. आपण वाचलं असेल, असं हे आलेलं आहे. शेजाऱ्याच्या मुलालाही कायद्यानं शिक्षा करता येत नाही, कारण शेजारची व आपली मुलं खूप समंजसपणे वागतात. चूक. आपल्या मुलालाही शेजाऱ्याकडून शिक्षा होऊ नये. चूक. शेजाऱ्यांचं कसंही वर्तन सहन करण्याची लहानपणी सवय लागून पुढील पिढीला शेजारी देशांशी वागण्याची पद्धत कळावी. शेजाऱ्यांच्या मुलाला कायद्यानं शिक्षा करता येत नाही, कारण शेजाऱ्यांचं वर्तन कसंही असलं तरी ते सहन करण्याची लहानपणी सवय लागून पुढील पिढीला शेजारी देशांची वागण्याची पद्धत कळावी म्हणून. आता एखादं वाचतो आणि हे थांबतो. रामानं पुन्हा अवतार घेतल्यास तो परत लगेच शरयू नदीत किंवा तिथं तोपर्यंत झालेल्या धरणात जलप्रवेश करील असं म्हणतात. रामानं पुन्हा अवतार घेतल्यास तो परत लगेच शरयू नदीत किंवा तोपर्यंत तिथे झालेल्या धरणात जलप्रवेश करील असं म्हणतात, कारण त्याच्या वेळचा सारखा रावण आता एकच राहिला नाही. त्यामुळं आपलं अवतार कार्य खूप लांबेल याची रामाला कल्पना आहे. शिवाय इतक्या एपिसोडना कदाचित वाहिन्या सीता किंवा मंत्रालयाकडून मंजुरी मिळणार. रामानं पुन्हा अवतार घेतला तो परत लगेच शरयू नदीत किंवा तिथं तोपर्यंत झालेल्या धरणात जलप्रवेश करील असं म्हणतात, कारण त्याच्या वेळचा सारखा रावण आता एकच उरला नाही. त्यामुळं त्याचं अवतार कार्य लांबेल हे त्याच्या लक्षात येईल. शिवाय एवढ्या एपिसोडना कदाचित वाहिन्या सीता किंवा मंत्रालयाकडून मंजुरी मिळणार नाही. जानकी स्मरण जय जय राम.